नमस्कार उपस्थित सर्वांचं या 91व्या शालेय व्याख्यानमालेच्या आज तिसऱ्या पुष्पामध्ये उपस्थित सर्व श्रोते वर्गाचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। आज या ठिकाणी आपल्या व्याख्यानमालेकडे तिसरं पुष्प गोपण्यासाठी श्री अरविंद जगताप हे या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर त्यांना आता कोणते नवीन ओळखीची गरज नाही असं मला वाटतं, कारण आपण प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचलेलं असं ते व्यक्तिमत्व आहे, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचलेलं असं ते व्यक्तिमत्व आहे। परंतु कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांची पुन्हा एकदा अधिकृत ओळख करून देण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे। कारण नगरपालिकेमध्ये आज आपल्याला या ठिकाणी मगाशी आमच्या जगताप साहेबांनी काही गोष्टींची चर्चा झाली की तुम्हाला कराडची ओळख करून देणं थोडंसं बाकी तर कराड हे आमचं कृष्णाकोणीच्या पवित्र संगमावरती वसलेलं गाव आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राला कराड कुठे कुठे युनिक आहे ते आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पाहिजे। महाराष्ट्रात 2 मुख्यमंत्री देणारं एकच गाव आहे ते म्हणजे आमचं कराड। महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री देणारा सुद्धा कराडच आहे। त्याचबरोबर बऱ्याच जणांना आपल्याला माहीत नसेल आपल्या सुद्धा उपस्थितांमध्ये महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत व्यक्ती भारत फोर्सचे बाबा कल्याण कराडचे। ज्या ठिकाणी या ठिकाणी मला मुद्दाम सांगायचं वाटतं, असं म्हणतात की कुठेही कुठल्याही घरामध्ये कुठल्याही गावामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही, परंतु लक्ष्मीपुत्र असणारे आमचे बाबा कल्याणी कराडचे आणि गेली 91 वर्ष या सरस्वतीची आराधना करणारा हा सर्व तुमचा उपस्थित श्रोतावर्ग हा सुद्धा या कराडची 91वी व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी अखंड प्रयत्न करत आहे। अरविंद जगताप साहेब आपण चित्रपट मालिका आणि रंगभूमी या माध्यमातून कसदार लेखनातून आपण एक उमद्या लेखनाची एक म्हणणार अशी आपली मुसाफिरी सुरू आहे। चित्रपट सृष्टीत लख यश अनुभवत असताना अरविंद नाम फाउंडेशनशी जोडले गेले। सामाजिक जाणीवा जपणारी त्याची वाटचाल म्हणून ती त्याची दखल घेण्यासारखी आहे। कोणत्याही गोष्ट डोंगराएवढी जरी मोठी असेल तर ती गोष्ट छोटी करून सहज सोपी करून सांगण्यात तुमचा हातखंड आहे। गोष्ट छोटी डोंगराएवढी ह्या चित्रपटाच्या लेखनामध्ये अरविंद जगताप साहेब आहे। चला हवे द्या या लोकप्रिय टीव्ही शोचा शेवट भावनाविश पत्रानं होतो। रसिकांसाठी हवाची पत्र आस्थेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरले आहे। या पत्रांचे लेखन अरविंदचे वेगळेपण ठसवून जाते। मराठी चित्रपट सृष्टीत मोठ्या कालावधीनंतर एका अव्वल लेखकाची उणीव अरविंद जगताप साहेबांनी भरून काढली आहे। पडळशिंगी जिल्हा बीड गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा टप्प्यात स्थिरावला। कथा, पटकथा, संवाद लेखनाने इंडस्ट्रीत स्वतंत्र ओळख निर्माण झाली। गर्दीत गोंधळ, दिल्लीत मुद्रा, गोष्ट छोटी डोंगराएवढी, डॅम्बिस, गुलदस्ता, अडगुळ मडगुळ, 3 बायका फजिती ऐका, जय महाराष्ट्र धाबा भटिंडा, तू हिरे, खुर्ची सम्राट, गोविंदा अशी चित्रपटाची अनेक चित्रपटांची लांबलचक यादी आपण वाढवली आहे। झेंडा चित्रपटातील विठ्ठला कोणता झेंडा वेगळा हाती या गाण्याने अरविंद जगताप साहेब गीतकार म्हणून महाराष्ट्राला प्रचलित झालेले आहेत। आज आम्ही आजचं वातावरण बघितलं तर कार्यकर्त्याच्या समोर प्रश्न पडलेला की विठ्ठला कोणता झेंडा वेगळा हाती, तुम्ही ते काळाच्या आधीच तुम्ही ओळखलं होतं आणि हे सांगून ठेवलं होतं। त्याचबरोबर सनई चौगुले, मोर्या, ढोलकी, आयडियाची कल्पना, ऑन ड्युटी 24 तास अशा अनेक चित्रपटांसाठी आपण गीत लेखन केलं आहे। गुप्ते तिथे गुप्ते, हवा बंद, चला हवा या गाजल्या टीव्ही शोचं लेखन अरविंद जगताप यांचं हे वेगळेपण दिसून येतं। राज्य सरकारच्या पुरस्कारापासून ते खाजगी टीव्ही चॅनल्सच्या पुरस्कारांपर्यंत अरविंद जगताप यांच्या लेखनाचा सन्मान झालेला आहे। शेतकऱ्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी नाम फाउंडेशन स्थापन झालं। अभिनेते नाना पाटेकर, लोकराम दानसपुरे यांच्या सोबतीला श्री अरविंद जगताप ग्रामीण भागातील स्त्रियांना स्वावलंबी करण्यासाठी हे नामच्या माध्यमातून सक्रिय झालेले आहे। या कामासाठी आपण पायाला भिरवी लावून हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहात, त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक कौतुक करायचं वाटतं। प्रत्येक कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी अरविंदला स्टेजवरती बोलवून ओळख करून दिली। पडळशिंगी गावाने शहरातून तलाव खोदला, गाव पाणीदार झालेलं पाहून अरविंद जगतापांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा ओसंडून व्हायला। संवेदनशीलता आणि तटस्थ जपणारी लेखनशैली ही खऱ्या अर्थात तुमची ओळख आहे। पिचलेल्यांना उभारी देणारं, तरुणांना प्रेरणा देणारं लेखन अरविंद जगताप या अवयवाचं हे खूप मोठं अस्त्र आहे आणि आम्ही खरोखर निश्चित हे व्यासपीठ नशीबवान आहे की इतका चांगला उमदा आजच्या कालावधीमध्ये आजच्या पिढीशी संवाद साधू शकेल इतक्या ताकदीचे शब्दसंग्रह ज्याच्याकडे आहे असा हा लेखक, असा हा वक्ता आज आपल्याकडे उपस्थित आहे। मी या ठिकाणी आपल्याला आमचेच कराडचे प्रशांत लाडसर हे यांच्या माध्यमातून प्रत्येक वाक्याला त्यांची गौरवगाथा आम्ही भेट देत आहोत। त्या गौरवगाथेचं वाचन या ठिकाणी करत आहोत। माननीय श्री अरविंद जगताप
व सप्रेम नमस्कार विनंती विशेष पत्रास, कारण की माननीय श्री अरविंद जगताप कराड नगरपालिका वाचनालयाच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेत आज आपण आपली सेवा देत आहात। ही खरोखरच आम्हा कराडकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे। परळशिंदी जिल्हा बीड गावातून सुरू झालेल्या आपल्या लेखन प्रवासाने सारा महाराष्ट्र कधी काबीज केला हे कळलेच नाही। खपण्यासाठी अनेक पुस्तकं असतात, आपण जपण्यासाठी लिहावं या तत्वानं आपण लिहित गेला। मोठा होऊन कोणी झाला नाही तर चालेल, पण बापासारखा प्रामाणिक हो हा आईनं दिलेला गुरुमंत्र आपल्या लेखणीने आपण कायम अंगीकारला। या संस्कारामुळे विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न आपल्याला कधी पडलाच नाही। तो प्रामाणिकपणाचा झेंडा आपल्या प्रत्येक शब्दात आम्हाला बदलताना दिसतो। चित्रपट मालिका, रंगभूमी या तिन्ही माध्यमातून आपण आपली एक वेगळी ओळख निर्माण केली। आपल्या प्रत्येक शब्दात आम्हाला सानेगुरुजींची सात्विकता संवेदनशीलता दिसते। लोक पावत चाललेल्या पत्रसंस्कृतीला आपण पुनरुज्जीवन दिले। आपल्यामुळे हरवलेलं पत्र आम्हाला सापडलं। पोस्टमन काकांना त्यांचा हरवलेला सन्मान आपण पुन्हा मिळवून दिला। 50 पैशाच्या पोस्टकार्डमधून मिळणारं प्रेम, आपुलकी हे लाख रुपयाच्या मोबाईलमधून मिळणाऱ्या संदेशापेक्षा अधिक आनंद देणार असतं हे नव्या पिढीला आपण या ठिकाणी पटवून दिले। टीव्हीवर सहसा पुस्तकातल्या गोष्टी असतात, टीव्हीवरच्या गोष्टींचं पुस्तक होणं हे खूप दुर्मिळ गोष्ट आहे। पण हा योग आपल्या पत्रांवरील प्रेमामुळे जुळून आला। पत्रास, कारण की या आपल्या पुस्तकाने हातातला मोबाईल बांधून ठेवून आम्हाला परत पत्र लिहायला बसवलं। शेतकऱ्याला मेल्यावर 1 लाख रुपये देता, जगण्यासाठी 15,000 रुपये द्या या वाक्याने आमच्यातील माणुसकीला पुन्हा जागा करण्याचं काम आपण केलं। नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्यातील संवेदनशील समाजसेवक आम्हाला दिसला। स्त्रियांना उभारी देणारा, तरुणांना प्रेरणा देणारा आपली लेखणी कायम चिरंजीव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कराड नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीने आपला गौरव करताना आम्हाला खूप आनंद होत आहे। कराड नगर परिषद नगर वाचनालय कराड लेखन प्रशांत दार साहेबांना विनंती करतो की कृपया आपण ही गौरव गाथा आपण जगताप साहेबांना भेट द्या। सन्माननीय माईकवाले, कॅमेरावाले, लाईटवाले जे आजकाल सगळ्यात महत्त्वाचे असतात, कारण या लोकांचं कौतुक करायचं राहून जातं, या लोकांचे आभार मानायचे राहून जातात। जी माणसं खूप महत्त्वाचं काम करत असतात, म्हणजे ज्यांनी आपल्यावर प्रकाश पाडले त्यांचे आभार मानणं विसरता कामा नये। कॅमेरावाल्यांचे तर कधीच नाही, कारण आता कॅमेऱ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही। म्हणजे सकाळी उठल्यापासून माणसाला कॅमेरा लागतो। ज्यांनी मोबाईलचा शोध लावला त्याच्या स्वप्नातही आलं नसेल की बोलायची सोय करण्यासाठी शोधलेली वस्तू फोटो काढण्यासाठी जास्त वापरली जाईल। आणि फोटोसुद्धा असा तो समोरच्या भागाने होता, म्हणजे असं इकडे कॅमेरा लोकांचे फोटो काढायचे, झाडांचे फोटो काढायचे, फुलांचे फोटो काढायचे, वास्तूचे फोटो, डोंगराचे फोटो, नदीचे फोटो। पण माणूस हा प्राणी कितीही मोठा असला, तो 100 किलोचा झाला, 120 किलोचा झाला, तरी त्याचा मेंदू तेवढाच राहणार। त्यामुळे तो मागचा कॅमेरा त्याने दिला सोडून आणि स्वतःकडे कॅमेरा करून घेतला, सेल्फीवाला कॅमेरा। त्याला जगाचे फोटो काढण्याचं भान राहिलंच नाही, सगळं असंच। त्या हातभर काड्या घेऊन तो स्वतःचेच फोटो काढावा लागला। सेल्फी काढेपर्यंत पण माणसं जरा नॉर्मल होती, पण ते फिल्टर आले आणि पार बिघडून गेलं सगळं वातावरण। म्हणजे त्याच्यात कुणीही सुंदर दिसायला लागलं। माझेही फोटो खूप चांगले येतात त्याच्यात, फिल्टर असल्यामुळे त्या कॅमेऱ्याला। पण त्या सेल्फीमुळे फरक असा पडला की माणूस माणसासारखा वागे ना, ते फोटो काढायला लागले की उगाच ओठ असे फार डुकरासारखं थोडंसं वाटतं की नाही। ते का असं करायचं बरं? ती जगात कुठेतरी करत असतील लोक, सगळ्यांनीच का करायचं? जो तो ओठ काय झालं, तू 2 काय 3 4 5 पुढे आकडे आहे, ते 2 वर का अडकलायस? कुठे जेवायला गेला, नदीपाशी गेला, विहिरीपाशी गेला, असाच। म्हणजे ही लोकांची नक्कल करण्याची आपल्याला जी सवय लागते ती त्याच्यातून आपण बाहेर पडत नाही। आपल्याला त्या मोबाईलमुळे एक गोष्ट लक्षात घ्या की 100 पैकी 99 माणसांना
फोटो काढताना कसं उभं राहायचं हे कळत नाही. तुम्ही असा कॅमेरा समोर धरून असं फक्त म्हणा की हा फोटो काढतो, तो असं काहीतरी करतो, नाही तर तो त्याला कळत नाही आपल्या हातांचं काय करायचं. आणि हे आपल्या सगळ्यांनाच कळत नसतं. आपलं ती अडचण आहे, कारण आपल्याला खोटं वागणं इतकं सहज नसतं. खोटं वागणं खूप अवघड गोष्ट असते. तुम्ही म्हणाल हे पत्रास कारण की विषय मोबाईलवर काय सुरू झालंय, पण पत्र ही जी गोष्ट आहे ती एक कारण आहे. पत्र हा विषय सुरू करण्याचा भाग असतो. पत्र लिहिताना माणूस हे कधी ठरवायचं नाही. पत्र लिहिताना आठवण आली म्हणून लिहायचं. मोबाईलमध्ये मेसेज करतो जेव्हा आपण, तेव्हा आपल्याला आठवण बिठवण ही भानगड नसते. आपण कामासाठी मेसेज करत असतो. बायको नवऱ्याला कधी येणार, जेवायला काय करायचंय, बॉस नोकराला मालकाला अमुक सगळे जे काही नातेवाईक सहकार्य हे कामाचे, आणि ते इतके मेसेज तात्पुरते आहेत. ती भावना पत्रात कधी नव्हती. पत्र लिहिण्यातली सगळ्यात मला आवडलेली गोष्ट, मला अजूनही आठवते ती गोष्ट, की तुम्ही अजूनही विचार करून बघा की तुम्ही असं उठले सुटले पत्र लिहिलं असं कधी घडलेलं नाही. तुम्हाला आवडतो तो माणूस, तुमचा जवळचा माणूस, ज्याची आठवण, ज्याला आपल्याबद्दल कळवावं आणि ज्याचं ऐकावं, ज्याच्याबद्दल ख्याली खुशाली समजून घ्यावी असं वाटायचं, त्या माणसाला आपण पत्र लिहायचो. आता हे इतकं भयंकर झालंय मोबाईल, फेसबुकवर रोज 25 जणीला लोक जेवण झालं का विचारतात. मला ह्या पोरांचं एक कौतुक वाटतं की फक्त मुलींना जेवण झालं का हा प्रश्न विचारण्यापलीकडे यांना संवाद पण साधता येत नाही. आता एखादी म्हणली खरंच की नाही झालं जेवण, तर योगा भाकरी थापणार आहे का? नाही झालं जेवण म्हणल्यावर याला येतंय का काही मॅगीच्या पुढं? पण हिम्मत, जेवण झालं का? अरे तू बापाच्या जीवावर तुकडे मोडतो, तू कुठं जेवण झालं का विचारतो? तू जरा स्वतःच्या पायावर उभं राहायचं बघ. हे जे सगळे चॅटिंग बिटिंग ह्यानी काय घडणार नाही. ही सगळी आपल्या आयुष्यात अडथळ्या, एका वयापर्यंत हे फक्त अडथळाच आहे ना. पण पत्रात ही गोष्ट नव्हती. लहान मुलांना घरात आजी आजोबा काका मावशी बसवायची आणि लिही, आत्याला नमस्कार, आजीला साष्टांग दंडवत, छोट्याला पापा, असं सगळं कुटुंबाची एक एक करत यादी व्हायची. सगळ्यांना आशीर्वाद नमस्कार दंडवत घालून झाले की मूळ मुद्द्याला सुरुवात व्हायची. मूळ मुद्दा पण फक्त एकमेकांची ख्याली खुशाली विचारणं हाच होता. पण त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, मी जेव्हा लहानपणी माझ्या मामाच्या गावी जायचं असायचं ते आम्ही पत्र टाकायचो. आम्ही ह्या तारखेला आम्हाला सुट्ट्या लागतात, आम्ही ह्या तारखेला येतो. मग तिकडून पत्र यायचं की आम्ही मग वाट बघतो, इथं बस स्टँडला उभे राहतो. पण त्याच्यात काय व्हायचं की जाण्याच्या आधी महिनाभर ते आम्हाला वेध लागलेले, आपल्याला सगळ्यांनाच लहानपणी, की मामाच्या गावाला जायचंय. मग मामाच्या गावाला नदीला पाणी आलेलं असेल का, विहिरीला पाणी आलेलं असेल का, आंबे पाड लागलेला असेल का, मग लोणचं तयार झालं असेल का, मग तूप असेल का बनले आजीनी. तर ह्या सगळ्या गोष्टीचं आपण काही बोलायचो नाही ना या गोष्टी, आपण ह्याचे स्वप्न बघायला लागायचो. त्याचं एक पिक्चर आपल्या डोळ्यासमोर तयार व्हायचं. कारण आपल्याला त्यावेळेस मोबाईलवर कोणी व्हिडिओ कॉल करत नव्हतं. हे बघ ते आपल्याला मनाने करावं लागायचं. आपल्या डोक्यात तो चित्रपट तयार व्हायचा आणि आपल्याला गोष्ट व्हिज्युअलाइज करायची सवय लागायची. आपली कल्पनाशक्ती तेवढी भारी होती की आपण ते सगळं मनाने चित्र रंगवायचो. दुर्दैव असं आहे की आजच्या पिढीला मनाने चित्र रंगवायची सवय लागत नाही, गरज पडत नाही. त्यांना काही मनाने चित्रच रंगवायचं नाही ना. गुगल कर, फोन कर, व्हिडिओ कॉल कर, सगळंच दिसतंय. त्यामुळे त्या मेंदूला आपल्या मनाने विचार करण्याची, आपलं चित्र रंगवण्याची सवय कमी होत चालली. पुस्तक वाचणाऱ्या माणसाचं, पुस्तक वाचणं महत्त्वाचं का असतं? आजकाल नवीन पिढी किंवा सगळेच की बघण्याची सवय लागली. नाही मी आता ते मला वाचायचं कंटाळा होतो, मी यूट्यूब बघतो. काय बघतो यूट्यूब? सगळ्यात जास्त लोक त्या यूट्यूबवर काय बघतात? स्वयंपाकाचे व्हिडिओ. स्वयंपाक ही, तुम्हाला दुर्दैव वाटेल, अतिशय मोठी शोकांतिका आहे. स्वयंपाक ही गेल्या काही वर्षात बघण्याची गोष्ट झाली, करण्याची नाही. अतिशय दुर्दैवी गोष्ट. फक्त बघितलं जातं केक कसा करावा,
भाकरी कशी करावी, अमुक. अरे कर ना, पण बघूनच पोट भरतोय, बघूनच. अरे काय त्या हॉटेलमध्ये माहिती आहे का, अशी भाकरी थापतात, असं एवढी मोठी पराठा करतात, बस झालं. त्याच्यात आणखी दुर्दैव काय, तुम्ही रस्त्याने हॉटेलला जाताना, धाबे किंवा सगळ्या ठिकाणी हमखास एक ओळ असते, आमच्याकडे चुलीवरची भाकरी मिळेल. म्हणजे मला खूप हसू येतं ते बघितलं, चुलीवरची भाकरी मिळेल म्हणजे काय. म्हणजे आपल्याला ज्या काळात, आता मी 40-45 वर्षाचा आहे, फार जुनाही नाही फार नवाही नाही, पण चुलीवरची भाकरी मिळेल म्हणजे मग आम्ही काय कशावर भाकऱ्या केलेल्या आहेत, कशावर करतो भाकऱ्या. म्हणजे आमच्याकडे काय गच्चीवरची भाकरी मिळेल, चुलीवरचीच भाकरी ठीक आहे. पण ह्या चुलीवरच्या भाकरीचा अट्टाहास तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल. तुम्ही कुठल्याही धाब्यावर गेले, आपलं दुपारी बघितलं, हा चला इथं चुलीवरची भाकरी मिळेल, तुम्ही त्या धाब्यावर गाडी थांबवली, आत गेले, विचारलं जेवायला काय मिळेल, तो भाजी बिजी सांगतो, आपण म्हणतो बरं मस्त ज्वारीची भाकरी द्या, तो म्हणतो नाही भाकरी नाही मिळणार. अरे बाहेर तर लिहिलं मोठ्या थाटात चुलीवरची भाकरी मिळेल, तो म्हणतो नाही पण बाई गेली ना, मावशी गेल्या. अरे मावशी गेल्या म्हणून काय झालं, भाकरीचं काय. सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट लक्षात ठेवा, आजही भाजी करेल, झाडून काढेल, भांडे घासेल, पण पुरुष भाकरी करत नाही. काय लाज वाटते त्याच्यात कळत नाही. धाब्यावाल्याचं हॉटेलवाल्याचं उत्तर असतं मावशी गेल्या, भाकरी मिळणार नाही. आपल्याकडे पुरुष असण्याचे काही लक्षण आहेत. म्हणजे पुरुषांचं एक असं ठरलेलं आहे, भाकरी करायची नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही बाईने हा प्रयोग करून बघायचा. आपल्या नवऱ्याचा सगळ्यात मोठा अपमान करायची युक्ती मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला माहीतच असणार आहे. 4 चौघात त्याच्या हातात हे धरावं म्हणून पर्स द्यायची. तुमची पर्स त्याच्या हातात द्या, त्याचं तोंड बघा कसं थोबाडीत मारल्यासारखं होतं. तो चेहरा इतका पडतो, पुरुषाला इतका अपमान, म्हणजे मला पण वाटतं हा, खोटं कशाला बोला. 4 चौघात बायकोनी हातात पर्स दिली की असं कुठं तोंड लपवू असं माणसाचं होतं. हे इतके आपल्यावर रुळलेलं आहे, इतकं आपल्यात घट्ट डोक्यात बसवलं की पुरुषांनी असं नाही. तुम्ही पुरुषाचं उदाहरण बघा, गाडीवर बसा, नवऱ्याला म्हणा मागं बस, तो गाडी सोडून देईल. फार भांडणं झाली, बायको सोडून मागं बसायचं चाललं आहे, जेव्हा मागं बसत नाही. हे जे सगळे आपल्यावर घट्ट काही रुजलेलं आहे, आपल्या मनात रुजलेलं, त्या काही गोष्टी काढायच्या असतात. प्रत्येक गोष्ट परंपरा म्हणून आपण घेऊन जायची नसते. हळूहळू बदल होत चालले. तसाच हा मोबाईलमुळे बदल झाला. बायकांच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा बदल कसा झाला, पत्र ही जी गोष्ट होती ती खूप प्रेमळ, खूप नाजूक होती. म्हणजे खूप बायका ज्यांचे नवरे सैन्यात होते किंवा खूप बायका ज्यांचे नवरे कुठे बाहेर कामाला असायचे, त्या बायका पत्रातून, आंतरदेशीय पत्रातून टिकली पाठवायच्या. आंतरदेशीय पत्रातून अशा छोट्या छोट्या वस्तू पाठवायच्या, आपली आठवण म्हणून. नवरा विचार काहीतरी कविता पाठवायचा, शेर पाठवायचा. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या हळूवार होत्या, इतक्या महत्त्वाच्या होत्या की शहरात शिकायला गेलेला मुलगा, म्हणजे 12वीला किंवा 10वीला किंवा त्याच्यानंतरची पोरं, ह्या पोरांनी आणि त्यांच्या आईबापांनी दिवस कसे काढलेले होते. ते पोरं नंतर डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, क्लार्क झाले, काय झाले. पण आईबापांपासून वर्षभर शिकायला म्हणून दूर राहणारा पोरगा केवळ पत्राच्या जीवावर, अर्थात पोरग मनी ऑर्डरच्या जीवावर, आणि आईबाप त्या पोराचं माझा अभ्यास चांगला चाललाय अशा 2 ओळीच्या पत्राच्या जीवावर दिवस काढत होते. आणि खूप म्हणजे मोठे स्वप्न रंगवत होते, रंगवत राहिले. आणि तो काळ असा पुढे जात होता. आता तर सगळं ते झालं मोबाईलमध्ये, पण मोबाईलमुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा झाला बायकांना. जी गोष्ट सरकार करू शकत नाही, जी गोष्ट अधिकारी पोलीस करू शकत नाही, जी गोष्ट व्यवस्था करू शकत नाही, ती गोष्ट आपोआप एखादं तंत्रज्ञान करून जातं. मोबाईलमुळे पुरुषांचं खूप नुकसान झालं. पहिले कसं होतं की पुरुष म्हणजे नवरा घराच्या बाहेर पडला, तो कधी येणार हे विचारायची काही सोयच नव्हती. तो त्याच्या मनानेच घरी यायचा. संध्याकाळी 7, 8, 9, 10 ज्याचं जेवढं छंद आहेत तेवढ्या वेळाने माणूस परत यायचा.
पण बाई विचारणार कोणाला? फोनच नव्हते. आणि फोनचा शोध लावला, कोण तो जो असेल तो नालायक. 15 फोन सुरू झाले नवऱ्याला, कुठे आहेत, कधी येणार आहेत. पण नवरे काय साधे आहेत का? मीटिंग मध्ये तुला नंतर करतो, हे बारमध्ये बसलाय, साहेब आहेत समोर, थोडा 2 मिनिट. बिचारी आपली मीटिंग असेल, नवरा माझा एवढा हुशार, त्याला जास्त काम सांगतात लोक. माझा बिचारा नवरा भोळा, त्याला लोक वापर करून घेतात. म्हणून तर तिला वाटतं की हां ठीक आहे, ओव्हर टाईम आहे. तोपर्यंत धकत होते. हे पुन्हा तंत्रज्ञान इतकं डेंजर. यांनी स्मार्टफोन आणला, त्या फोनमध्ये कॅमेरा आणला, त्याच्यात व्हिडिओ कॉल आणला. बायका आता नुसत्या फोन करत नव्हत्या, बायका व्हिडिओ कॉल लावायच्या. आता कुठं उचलतोय बारमध्ये फोन, ती बारमधून बाहेर पळत यायला लागला, पळत येऊन रस्त्यावर कुठतरी हां बोल बोल निघाले तुझ्या रस्त्याने चालतोय. पण अडचण होत चालली ना, खोटं बोलायची खूप अडचण होत चालली. या तंत्रज्ञानामुळे पुरुषांची खोटं बोलायची सवय जवळपास 50% कमी झाली मोबाईलमुळे. आणि बायकांना पुरुषाचे व्यवहार बँकांपासून सगळे घर बसल्या हातात आले. काय खर्च चाललाय, बायकांना पेमेंट करता यायला लागलं. नाही तर छोट्या छोट्या गोष्टीत नवऱ्यावर अहो हे जरा बिल भरा, अहो हे जरा अमुक करायचं, बायका स्वतः करायला लागल्या. आता जीपे आल्यामुळे तर अजूनच सोपं झालं बाकीच्या गोष्टी. एक गोष्ट बघा कशी पुरुषांना उद्ध्वस्त करून गेली मानसिकरित्या, म्हणजे चांगल्या अर्थाने. बरंच झालं, जे काय झालं ते बरं झालं, खूप कंट्रोल येतो आणि पुरुषावर कंट्रोल असणं खूप गरजेचं असतं. पण या सगळ्या भानगडीत एक गोष्ट, तंत्रज्ञानाचा एवढा फायदा मिळू नये, मला नेहमी स्त्रियांना सांगावं वाटतं की आपल्याकडे लोकशाही आहे. आपण या सगळ्या, पण बायकांचं एक मला फार तक्रार करावीशी वाटते. खूप आहेत सगळ्या गृहिणी, तरुणी, स्त्रिया, सगळे या तमाम पुरुषांच्या वतीने मी तुम्हाला गोष्ट सांगतो की पुरुष काम करत नाही ते सगळ्या बायकांचं असतंच. म्हणजे यांना काय सांगा काय करा. एखाद्या दिवशी तुम्ही बघा, नवरा कोथिंबीर घेऊन येतो, मेथी घेऊन येतो, मनाने त्याला बिचारायला वाटतं, कधी तर लाज वाटतेच ना माणसाला, आठवड्यात एकदा तो घेऊन येतो की मेथीची जोडी घेऊन येतो. बायकोला कौतुकाने केदार, बायको पिशवीतून ती जोडी काढते. तिच्या दृष्टीने ती जोडी भंगार, वाळलेली, सुकलेली, आणि तिचं लगेच पहिलं वाक्य, नवऱ्याला वाटतं काहीतरी दाद देईल, तिचं पहिलं वाक्य, तुम्हाला कशातच काही कळत नाही, तुम्हाला भाजीवाल्यांनी सुद्धा फसवलं. बायकांना हे खूप वाटतं आपल्या नवऱ्याला लोक फसवतात. असं नसतं, लय डाकू असतो तो. पण बायकांना वाटतं की आपल्या नवऱ्याला लोक फसवतात. मग ती तुम्हाला साधी मेथीची जोडी आणता येत नाही, तुम्हाला कोथिंबीर आणता येत नाही, तुम्हाला अमुकच नाही कळत. ते पुरुष निराश होतो बिचारा, हताश होतो. मग त्याला काही कसं वाटत असेल विचार करा तुम्ही. पण त्याला मेथीची जुडी आणता येत नाही, कोथिंबीरची गड्डी आणता येत नाही, अशा नवऱ्याला लोकसभेची निवडणूक येते, विधानसभेची निवडणूक येते, बायका काय, मतदानाचा दिवस येतो, आदल्या दिवशी खूप बायका अजूनही नवऱ्याला विचारतात कुणाला मत देऊ. अगबाई, ज्याला मेथीची जुडी कळत नाही, कोथिंबिरीची गड्डी कळत नाही, त्याला खासदार निवडायला विचारायला लागले, तो त्याला आमदार निवडायला विचारायला, त्याला काय कळतंय? तो निर्णय का तुम्ही स्वतः घेत नाही? ज्या दिवशी बायका आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान स्वतः निवडतील त्या दिवशी खरे उत्तम मुख्यमंत्री, उत्तम पंतप्रधान, खरी लोकशाही येईल, खरी लोकशाही. कारण हे जवळपास 40-50% मतदान आहे ना, जे मनाने होत नाही पूर्णपणे, ते त्यांच्या मनाने झालं पाहिजे. तर लोकसभेतला, विधानसभेतला बायकांचा टक्का वाढेल, तर बायकांच्या जागा वाढतील. हे पुरुषांना विचारणं सोडून जर केलं तर. मला खूप वेळा वाटतं की हे सगळं मी जो काळ सांगतोय, म्हणजे या आता नवीन बायकांच्या गोष्टी फार नाही आहेत. खूप बायका आता राजकारणात सक्रिय आहेत, विचार करतायत, लिहितायत, वाचतायत. पण ते प्रमाण 100% व्हायला पाहिजे.
म्हणजे अशाच साध्या साध्या गोष्टी ज्या पत्राच्या काळातल्या मी तुम्हाला सांगतो की पत्राच्या काळात म्हणजे मुख्य गोष्ट आपल्याला आपलं सरकार नेहमी झाड लावा आपण एक खूप करोडो रुपये खर्च करतो, पण करोडो झाडं लावलं असंही सांगतं, आपल्याला दिसत नाही. काही अदृश्य झाडं लावली असतील, ती वेगळे असतील, परदेशातून आणले असतील, पण ठीक आहे, लाखो झाडं तर लावले असतील, खर्च तर केले असतील. त्याच्यावर मला नेहमी काय वाटतं की म्हणजे ते झिरपत जातं. याच्यात कोणा एकाचा दोष नसतो की वरून झिरपत की तुम्हाला लावा म्हणून सांगितलं, मग त्यांनी फक्त खड्डेच खोदले, मग त्यांनी पुन्हा अमुकच केलं. अशा योजना, प्रत्येक योजनेचं तेच होतं. त्यात आपल्या सगळ्यांचा सहभाग असतो, आपण सगळे दोषी असतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, वटसावित्री पौर्णिमेला बायका वडाला फेऱ्या मारतात, चांगली गोष्ट आहे. पण वड कुठे आहेत आता शहरात? मग बायका काय करतात? नवऱ्याला सांगतात जा फांदी घेऊन या. मग ती फांदी घेऊन येतो बिचारा, नाही कुठून म्हणतो, फांदी घेऊन येतो, सोसायटीत फांदी लावली जाते, मग सगळ्या बायका त्या फांदीलाच. आता पूर्वी कर्तृत्व होतं, वडासारखी माणसं होती, तेव्हा डायरेक्ट वडाला फेऱ्या मारत असतील बायका. आता बायकांना वाटतं फांदी एवढंच आहे कर्तृत्व, ऍडजस्ट करून घ्या. बरं ठीक आहे, आम्ही सहन करतो अन्याय, काय प्रॉब्लेम नाही. पण त्या फांदीला फेऱ्या मारताना एक विचार मला नेहमी बायकांनी तुलना करावी अशी वाटते की वडाचे फायदे आणि नवऱ्याचे फायदे अशी एक यादी केली पाहिजे एका पानावर. तर नवऱ्याचे फायदे, पगार घरी देतो, घरी येतो वेळेवर, कधी कधी पोरांना सोडतो, रविवारी मटण आणतो, अमुक तमुक असे 20-25 फायदे येतील नवऱ्याचे, काढू शकतो आपण, नाही असं नाही. आता वडाचे जर फायदे, मुळापासून, पानापासून, फळापासून सगळ्या गोष्टींचं औषध बनतं. सगळ्यात जास्त ऑक्सिजन मिळतो, वडाच्या खाली बाजार भरू शकतो एवढा वड वाढतो. वडाला प्राणी, पक्षी, माणूस भेदभाव नाही, सगळ्यांना आसरा मिळतो, सगळ्यांना खाद्य मिळतं, सगळ्यांना सावली मिळते. म्हणजे यादी करायला गेलं तर वडाचे शेकडो फायदे आहेत. आणि नवऱ्याचे, पुरुष म्हणून सांगतो 20-25. मग 20-25 फायदे असलेल्या नवऱ्यासाठी शेकडो फायदे असलेल्या वडाची फांदी तोडली पाहिजे का? नाही तोडली पाहिजे. का त्या वडाचं नुकसान करायचं? मग एक करता येऊ शकतं की बायकांनी ठरवायचं की मी वडाला फेऱ्या तेव्हाच मारीन जेव्हा ते झाड माझ्या नवऱ्याने लावलेलं असेल. नवऱ्याने लावलेल्या झाडालाच फेऱ्या मारीन, नाही तर नाही. काय वृक्षारोपण होत नाही मला सांगा, पटापटा झाडं लागतील, पटापट. ह्या गोष्टी ठामपणे कराव्या लागतील ह्या गोष्टी. आणि मीही गमतीशीर म्हणून सांगत नाही, मला ह्या गोष्टी आता अशा घडवाव्या लागतील, अशा आता पुढे जावं लागेल या गोष्टींबरोबर. आपल्याला नेहमी त्या पत्रातून जो मुद्दा होता, पत्र लिहिताना मला नेहमी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटायची की ज्याला पत्र जातंय, माझ्या आजोबाला मी पत्र लिहितोय, माझ्या चुलत्याला पत्र लिहितोय, आत्याला पत्र लिहितोय, तिला माझं अक्षर आवडलं पाहिजे. त्या अक्षर काढण्यात पत्र लिहितानाची एक आत्मीयता होती. तुमच्या अक्षरात कळायचं की तुम्ही किती मनातून पत्र लिहिता. मोबाईलमध्ये तसं करता येत नाही, तो फॉन्ट आपोआप ठरवतो, ते फॉन्टवरच सगळं होतं. पण त्या पत्रातली जी भाषा होती, त्या पत्रात वापरण्याची वाक्य होती, त्याच्यावर एक विचार केला जायचा. त्या पत्रात ती जपून ठेवणं होतं, जपून ठेवण्यासारखं काहीतरी पाठवणं होतं. पण मोबाईलमध्ये काय होतं, मी त्या नेहमी त्या वाक्य लिहून ठेवलं त्या पत्रास क्रांतीमध्ये पण, की मोबाईलमध्ये जो मेसेज येतो तो खिशात व्हायब्रेट होतो. पत्रातून जे लिहिलं जातं ते आत कुठेतरी काळजात घर करणार असतं, काळजाला हलवणार असतं. हे वर खिशातच आपलं झालं, आत नाही पोचत ते. बरं, भाषा पण कशी झालेली आहे, पत्रात लिहिण्याची भाषा तो काळ म्हणजे हे सगळं, आणि आताची मेसेजमधली भाषा, चॅटिंगमधली लोकांची, पोरांची भाषा किंवा हे सगळं आता शॉर्ट झालंय सगळं.
म्हणजे हे काय बिझी लोक झालेत मला कळत नाही. थँक्स पण लिहित नाही, थँक्स पूर्ण THNX. सॉरी पण लिहित नाही, SRY. अरे तू कोण आहेस? पंतप्रधान, तुला वेळ नाही का? सॉरी लिहिण्या एवढा वेळ नाही तुला? काय करतो तू? रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आहे का तू? मग तू थँक्यू का नाही लिहू शकत पूर्ण? पण नाही, एकदम शॉर्ट. अहो हे आय लव्ह यू पण पूर्ण नाही लिहित. ILU. काय प्रेम आहे हे? एवढं कदरू. आणि भाषा कशी पोरांची? माझं तुझ्यावर आभाळा एवढं प्रेम आहे. और तू साधं आय लव्ह यू पूर्ण लिहित नाही, तू आभाळा एवढं प्रेम केव्हा करणार आहे? म्हणजे ही काय पद्धत आहे ही? बरं, ह्या शॉर्टकटमध्ये आता लिहिणं पण कमी, वाक्य पण कमी, डायरेक्ट त्या इमोजी, पिवळे ते गोल गोल चेंडू, कुठं स्माइली, कुठं ब्लशिंग, कुठं ते लाल बदाम, कुठं अमुक, कुठं तमुक, त्याच्यावरच केस, सगळं मोबाईलवर चाललेलं आहे. हे काय प्रेम आहे? म्हणजे ह्याच्यात काहीच नाही आहे. ही नुसतं एक इमोजीची मारामारी चालू आहे, प्रेम नाही चालू आहे. आणि ह्याने होणार काय की तुमची ती भाषा, तुमची वाक्य, तुमचं ठेवा जो असतो तोच नष्ट होणार आहे. तुम्हाला सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट सांगतो, एक मराठी मला अतिशय वाईट वाटणारी गोष्ट म्हणून सांगतो की आपल्यापैकी 90% लोकांनी गेल्या 30-40 वर्षात, त्यापेक्षाही जास्त, प्रेम करताना, प्रपोज करताना, विचारताना एकमेकांना, मुलाने मुलीला किंवा मुलीने मुलाला विचारताना, कुणीही 90% लोकांनी आपल्या मातृभाषेत मराठीत विचारलेलं नाही, मराठीत प्रपोज केलेलं नाही. ते इंग्रजीतून केलेलं आहे. आय लव्ह यूला मराठीत वाक्यरचना करायची किंवा म्हणायचं आपल्याला लाज वाटते. ज्या भाषेतल्या लोकांना आपल्या भाषेत प्रेमासारखी पवित्र भावना व्यक्त करायची लाज वाटत असेल, त्या भाषेचं भवितव्य अवघड आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आपल्या भाषेत द्याव्याच्या वाटत नाही, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. पण आपण हे सगळं करतोय कारण काय, तर आपण तंत्रज्ञानाचा जो योग्य वापर आहे तो अजून करत नाही, त्याचा भलताच वापर करतोय. फेसबुक शोधलंय अमेरिकेत, ट्विटर शोधलंय अमेरिकेत, ऑर्कुट म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, सगळं तिकडे शोधलेलं आहे. बरोबर? या सगळ्या गोष्टींचे शोध अमेरिकेत लागलेत. आणि या सगळ्या गोष्टींचा सगळ्यात जास्त याच्यावर पडीक कोण आहे? एवढा गप्पा मारायचा नाद येतं, शोधा की एखादा फेसबुक, एखादा गुगल शोधा. पण हे आपण शोधलेलं नाही, हे आपण शोधत नाही. याच्यात आपण नोकऱ्या करायला इंजिनियर बनवतोय. आणि ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे आपण यात राजकारण्यांचाही दोष आहे, यात सगळ्याच व्यवस्थेचाही दोष आहे. म्हणजे राजकारण्याच्या बाबतीत तुम्हाला नेहमी असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे पहिले आणि सगळ्यात आदरणीय राजकारणी, आदरणीय नेते यशवंतरावांच्या भूमीत आपण बोलतोय. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटते की मला नेहमी आजकालचे पुढारी किंवा खूप हे जे भ्रष्ट पुढारी आहेत, भ्रष्ट नेते आहेत, यांना कुणीच यशवंत व्हा असा आशीर्वाद का दिला नसेल असं मला वाटतं. महाराष्ट्रात राजकारण्याला खरा आशीर्वाद कुठला असेल तर यशवंत व्हा, हा आदर्श. म्हणजे तसे नेते, ते चारित्र्य संपन्नता, ती सचोटी, ती माणसाचं धाडस, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असताना आज आपली जी वाताहत झाली आहे, म्हणजे इतकी वाताहत की सामान्य माणसाला राजकारणाची किळस यायला लागली, लाज वाटायला लागली. आज इकडं, उद्या तिकडं, परवा तिकडं, काय चाललंय? म्हणजे बरं, ह्यांना कुणालाच असं का वाटत नाही की लोकांना काय वाटत असेल? या सगळ्या गोष्टींमध्ये एक फार महत्त्वाचं पुस्तक आपल्याकडे आहे, जे या राजकारण्यांनी, या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी वाचलं, ते म्हणजे शिवाजी महाराजांची आज्ञापत्र. म्हणजे ती जर वाचली तर कसा राज्यकारभार करायचा ह्याच्यापेक्षा वेगळी गोष्टच नाही. ज्यांनी महाराजांची आज्ञापत्र वाचली, बस अजून काय वाचायचंय तुम्हाला? हे फक्त फॉलो करायचंय. पण आपण ते करत नाही, फक्त महाराजांच्या नावाने राजकारण करायचं.
महाराज फक्त नावाला पाहिजेत, बाकी विचार नाही. पत्र ही सगळ्यात गोष्ट आपल्या इतिहासात, आपल्याला इतिहास का कळलाय, या लोकांनी एकमेकांना पत्र लिहिली म्हणून कळलं. बाकी आपल्याला फार शोधता येत नाही इतिहास. यांना पत्र लिहिलं, त्या पत्रात काय मजकूर होता, तशी पत्र सापडत गेली आणि आपल्याला इतिहास कळला. पत्राचं महत्त्व एवढं आहे. या पत्रामधून आपल्याला कळलं की काय घडत होतं, काय घडामोडी घडत होत्या. पण आता आपण अशा स्थितीला आलोय की तंत्रज्ञानाबरोबर जुळवून घ्यायचंय. तंत्रज्ञान आपल्याला खरं तर खूप आरसा दाखवणार असतं. म्हणजे आपल्यापैकी खूप लोकांचा विनाकारण गैरसमज काय असतो की मी खूप शहाणा आहे, मी खूप मोठा आहे, मला असं, मला तमुक तसं. पण सरकार एवढं आपलं दयाळू आहे, सरकार एवढं मोठं काम करतं. सरकारने सगळ्यात महत्त्वाचं काम काय करून ठेवलं आहे, माणसं जमिनीवर राहिली पाहिजे. जमिनीवर राहण्यासाठी माणसं, सरकारने काय केलं माहिती आहे का, सरकारने बनवलं आधार कार्ड. माणसाने सकाळी उठायचं, पाकिटातून आधार कार्ड काढायचं, त्याच्यावरचा आपला फोटो बघायचा. काय लायकीत राहत नाही माणूस. तू असा आहेस, या आधार कार्डमध्ये दिसतोस तसा आहेस. एकदा आधार कार्ड बघितल्यावर कळतं आपण काय दिसतो, आपण कोण आहोत, मग गप राहतो माणूस. त्याचा प्रॉब्लेम त्या फिल्टरमुळे होतो. मोबाईलमध्ये ते फिल्टर आहेत ना, पण हे आपल्या आयुष्याला लागलेलं फिल्टर आहे. प्रत्येक मुलाला आपण काय होतंय, काय मुला मुलींच्या ह्याच्यात होतंय की मी आहे त्याच्यापेक्षा सुंदर दिसलो पाहिजे, त्याच्यापेक्षा वेगळा दिसलो पाहिजे, पण दिसतोय तो प्लास्टिक सारखा. त्या फिल्टरने माणूस दिसत नाही, तो प्लास्टिक दिसतो, प्लास्टिक सारखा दिसतो. बरं, मला वेगळं का दिसायचंय, मला अजून गोरं म्हणजे किती गोरं दिसायचं, मला काय दिसायचं असं. सगळ्यात वाईट गोष्ट काय की मी जगातला कुठलाही माणूस त्याच्या आईबापाचं प्रतिबिंब असतो, त्याच्या आईबापाचं रूप असतो. मला जर माझ्या आईबापासारखं दिसण्याची लाज वाटत असेल तर मी अतिशय मूर्ख माणूस आहे. मला त्या फिल्टरचा आधार घ्यावा वाटत असेल तर मी फारच गाढवच आहे ना. मला मी जसा आहे तसं दिसण्याचा आत्मविश्वास पाहिजे. बदल हा काय ह्याच्यात होणार आहे का, फिल्टरमुळे आपल्यात होणार आहे का? बदल आतून होणार आहे, वाचून होणार आहे. काही लोकांना, काही नवऱ्यांना, म्हणजे जगात आता खूप लोक असे असतात. म्हणजे आता माणसं अस्वस्थ कशामुळे होतात, राजकारणी अस्वस्थ ईडीमुळे होतात. बरोबर आहे. प्रत्येक मोठ्या माणसाच्या मोठ्या गोष्टी, ती मोठी पण राहील ना. ईडी म्हणजे विनोदाचाच विषय झाला. आता कुणी पानटपरीवाला म्हणतो अरे ती ईडीवाले येतील बरं, हा शब्दही माहीत नव्हता आपल्याला. 5-7 वर्षांपूर्वी ईडी बीडी आपल्यासाठी मोठी गोष्ट, इन्कम टॅक्स. आता ईडी पर्यंत चाललेत लोक, ईडी कळायला लागली लोकांना. पण पानसटपणा केली ते असे विनोदाचेच विषय होता. मुद्दा काय होता की आपण घाबरतो कशाला, तर काही माणसं आता घाबरण्याचं प्रमाण कसं वाढलं मी तुम्हाला सांगतो. माणसाचा मोबाईल हरवला की त्याला जवळपास हार्ट अटॅक आल्यासारखं होतं. माणसाचा मोबाईल, आता एक माणूस ऑफिसला निघाला, आमचा ओळखीचा होता, मोबाईल घरी विसरला. बोलता बोलता त्याचं भानच असं म्हणजे येण्यासारखाच झालं. काय झालं, आम्ही मोबाईल घरी विसरला. आम्ही ठीक आहे ना, नाही नाही परत जाऊ. बरोबर 1 तास, अर्धा पाऊण तास झालाय, परत कुठे जाणार, नाही नाही मोबाईल. अरे प्रॉब्लेम काय, तुझ्याच घरात विसरलाय ना, म्हणून तर प्रॉब्लेम आहे. काय भीती आहे, काय प्रॉब्लेम आहे, तुझ्याच घरात विसरलो म्हणून प्रॉब्लेम. बायको बघते. मग काही महाभाग असे असतात म्हणजे खूप स्मार्ट समज, स्मार्टफोन वापरणारे म्हणजे स्मार्ट, तर ते काय करतात, हिस्ट्री डिलीट केली म्हणतात. मी माझ्या फोनमधली हिस्ट्री डिलीट केली. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, तरुण पिढीने खास करून, हिस्ट्री डिलीट करणे हे स्मार्ट असण्याचं लक्षण असू शकत नाही. हिस्ट्री क्रिएट करणे हे स्मार्ट असण्याचं लक्षण. हिस्ट्री डिलीट तर कुणीही करू शकतं, त्याला काही फार अक्कल लागते का? हिस्ट्री क्रिएट करायला अक्कल लागते. पण आपल्याला ते गॅजेट असेच कळत आहेत ना, डिलीट करण्यातच वेळ चाललाय, क्रिएट करणं त्याच्यामुळे वेळच मिळत नाही. हा मुद्दा जी माणसं वाचत होती, लिहित होती, आता अक्षराचाही मुद्दा त्या पत्रामुळे संपलाय. पण आपली अक्षर आता कशी होणार आहेत, काय लिहिणार होतं, आपल्याला काही सही करण्याच्या पलीकडे तर काही राहिलं नाही, ती पण आता डिजिटल सिग्नेचर होत चालली. लिखाण हा मुद्दा आपल्या आयुष्यातून निघून चाललाय आणि
हळूहळू त्या तंत्रज्ञानाचं आपण इतकं विचित्र पद्धतीत काय होतं ना, एक ताठपणा माणसाचं कसं की आपल्याकडे मराठी माणूस म्हणजे वर्णनं इंग्रजांनी वर्णनं केली आहेत की मराठी एकदम ताठ, मराठी एकदम वेळ आली तर खूप प्रेमळ, पण डोक्यात गेलं तर युद्ध. आता मराठी काय, बंगाली काय, गुजराती काय, सगळे कसे आहेत, मान खाली घालून मोबाईलमध्ये बघतायत. तो ताठपणा, ताठरपण गेलाय. आणि मग ते मोबाईलमध्ये बघत तर ह्यानी घडतंय काय, ह्यानी लीडर कधीच निर्माण होत नसतात. तंत्रज्ञानाचे गुलाम झालेल्या लोकांमधून लीडर कधीच निर्माण होत नसतात, फक्त फॉलोअर निर्माण होत असतात. आणि आपण नकळत फॉलोअर होत चाललोय. तुम्ही विचार करा की तुम्ही किती लोकांना फॉलो करता तुमच्या नकळत, आणि किती मूर्ख लोकांना फॉलो करता. मोटिवेशनल स्पीकर आणि अमुक स्पीकर. कशाचं मोटिवेशनल स्पीकर? म्हणजे यश कसं मिळवायचं जगात कुणालाही कळलेलं नाही, पैसा कसा मिळवायचा जगात कुणालाही कळलेलं नाही. ते नशीबवान नाहीत, आपलं त्यांचं लागली लॉटरी, वेळेवर हजर होते, जमलंय त्यांचं. तुम्हाला फक्त कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. पैसा असा कसा मिळवायचा ह्याचे मार्ग कुणाकडेच नाही आहेत. पण तरी लोक आपले यूट्यूबवर ह्याच्यावर त्याच्यावर श्रीमंत होण्याचे मार्ग, यशस्वी होण्याचे मार्ग, त्याच्याकडे 2 मिनिटं जर तुम्ही निरखून बघितलं यशस्वी होण्याचे मार्ग सांगणाऱ्याला, त्याला कोणी चहा पाजत नसेल, पण तो यूट्यूबवर यशस्वी व्हायचं सांगतोय. हे असल्या फालतू लोकांचं ऐकणं आपण आधी बंद केलं पाहिजे. आपला संस्कार, आपली जी परंपरा आहे, ही ह्या व्याख्यानमालांसारखी ही आपली परंपरा आहे की ज्यात मोठमोठी विचारवंत मंडळी, अमुक मंडळी ही यायची, व्याख्यानं द्यायची. आता माझ्यासारखी यायला लागले तिथं, तो भाग सोडा, पण खूप मोठमोठी माणसं येतात. आता माझ्यासारखं म्हणजे काही लोकांचा गैरसमज कसा होतो, आता तुम्ही सगळे आलाय इथे, हॉल भरलाय, मला ऐकायला किती लोक आले, ती त्या व्याख्यानमालेला ऐकायला आले. ती व्याख्यानमाला 90पेक्षा जास्त वर्षांपासून चालू, ती त्यांची सवय, तो त्यांचा संस्कार. मी असं म्हणलं मला ऐकायला आले तर हा माझा मूर्खपणा असतो. ती त्या शहराची संस्कृती असते, ती शहराचा संस्कार असतो. त्यामुळे इतकी 90 वर्ष अशी व्याख्यानमाला चालू राहते. पण हे सगळं जाऊन जर आता फक्त आपण यूट्यूबवरचे व्हिडिओ बघत बसणार असू तर त्याने काही साध्य होणार नाही. त्या यूट्यूबवर लोक शेअर मार्केट शिकायला जातात लाखो रुपये घालून. त्या यूट्यूबवर लोक स्वयंपाकाचं तर मी तुम्हाला सांगितलं ते फक्त बघायचंच राहिलं. आता त्या यूट्यूबवर करिअर निवडणं, हे सगळं होणार नाही आहे. हे सगळं प्रत्यक्षात होणार आहे. मी नेहमी म्हणजे गुगलवर आपल्याला नदीचा फोटो मिळेल, कृष्णा तुम्हाला गुगलवर दाखवता येईल. कृष्णेचा अनुभव, कृष्णेतली बुडी, कृष्णेचा डोह, कृष्णेचा स्पर्श तुम्हाला प्रत्यक्ष घ्यावा लागेल. तो गुगल देणार आहे का? ते इंटरनेट देणार आहे का? नाही देणार. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते प्रत्यक्ष बघणं, वाचणं, त्याविषयीची माहिती गोळा करणं. ते सगळं सोडून दिले म्हणून या देशात शास्त्रज्ञ निर्माण होत नाहीत. तुम्ही विचार करा, गेल्या कित्येक वर्षात जगाला प्रेरक होईल, जगाला महत्त्वाचा होईल असा शोध आपल्या शास्त्रज्ञांना, आपल्याकडे शास्त्रज्ञांना फार कमी लावत आहे. हे का होतंय? कारण आपण प्रश्नच विचारू देत नाही. आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण होती, पण प्रश्नच विचारायचे नाही. पोरांनी विचारायचे नाहीत बापाला, पत्रकारांनी, नेत्यांना विचारायचे नाहीत, कोणीच कुणाला प्रश्न विचारायचे. मग ते कसे शोध कसे लागणार? सर्जनशीलता कशी निर्माण होणार? मग या सगळ्या गोष्टीतून मी माझ्या 9वी 10वीत असताना एकही लेखक सोडलेलं नाही. मी पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे, विंदा करंदीकर, यदुनाथ फडके, थत्ते, म्हणजे या नारायण आठवले, या सगळ्या लोकांना पत्र लिहिली आणि या सगळ्या लोकांची उत्तरे यायची. मी तो किती भारावून टाकणारा काळ होता की तुम्ही विचार करा, यदुनाथ थत्तेंचं पोस्ट कार्डवर पत्र येतंय, विंदा करंदीकरांचं पत्र येतंय. काय आनंदाला सीमा असेल का? आज ते नाही होऊ शकत. आणि तो ठेवा आहे ना, म्हणजे तुम्ही पत्रांची जर पुस्तकं वाजली गाजलेली तर जी ए कुलकर्णींची पत्र आहेत, सुनीताबाईंची पत्र आहेत, कुसुमानील नावाचं एक पुस्तक आहे, म्हणजे नवरा बायकोने, अनिल नावाचे कवी होते आणि बायको त्यांची कुसुम, त्या दोघांनी एकमेकांना लिहिलेलं पत्रांचं पुस्तक, अप्रतिम पुस्तक आहे. तो सगळा काळ आपल्यासमोर उभा राहतो. लोकहितवादींची शतपत्र आहेत. आजच्या काळात कुणीच लेखकाची हिंमत नाही अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे.
ही शतपत्र खरोखर वाचण्यासारखी आहेत की देशातल्या तरुणांना त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे, धर्म, विज्ञान, इंग्रज, सगळ्याच गोष्टी, ह्या पत्रांमुळे आपण खूप समृद्ध झालेलो होतो. पण आता ते आले मोबाईलमध्ये, त्याला ओळीची मर्यादा आहे, त्याला आपण 10 मिनिटात म्हणजे 10 ओळीत लिहायचं आहे, त्याच्यात सगळ्यांना फोटो टाकूनच लाईक पाहिजेत. त्या लाईकला आपल्याकडे बदाम म्हणतात ग्रामीण भागात. मी नेहमी वारंवार पोरांना सांगत असतो की फेसबुकवर, इंस्टाग्रामवर मिळणारे बदाम शरीराला हानिकारक असतात. त्या बदामाने माणूस बिघडतो, त्याची तब्येत हळूहळू बिघडते, डोकं पहिले बिघडतं. ते बदाम लांब ठेवा, त्याला मोजत बसू नका. पण त्याच्यावरचं कौतुक हे खोटं आहे. सगळ्यात महत्त्वाचं कौतुक म्हणजे काय आहे, ही खाली मान घालण्याची सवय. मी आता त्या शेवटाकडे येतो, मी तुम्हाला फार छळणार नाही आहे, की ही खाली मान घालण्याची सवय फॉलोअर्स तयार करते, आपण कार्यकर्ते होत नाही. कार्यकर्ता काय असतो? जो काम करतो, जो झटून काम करतो, जो पेटून काम करतो, तो कार्यकर्ता असतो. हे असे वाकणारे चमचे असतात. म्हणजे एक काळ होता की जेव्हा राष्ट्र सेवा दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुस्लिम लीग, शेतकरी कामगार पक्ष, किसान मोर्चा म्हणजे जनता दल किंवा युक्रांत, अशा वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळी कामं, वेगवेगळे तरुण, वेगवेगळ्या चळवळी. आता दिसतंय तसं? आता आहे तसं? आता हा दादाचा आहे, तो ताईचा आहे, तो मामाचा आहे, तो काकाचा आहे, चमचा आहे. कार्यकर्ता कुठे आहे? हिम्मत आपल्या नेत्याला प्रश्न विचारायची कोणाकडे आहे का? अत्रेंनी गंमत केली यशवंतरावांची. यशवंतराव थेट जाऊन बसले ऑफिसात. खजील झाले अत्रे. यशवंतरावांनी कुठला दबाव नाही आणला. यशवंतरावांनी एवढे पद असून अत्रेंना काही असं त्रास अजिबात नाही, जाऊन बसले. का हो तुम्ही असं? तुमचा गैरसमज झालेला दिसतो. आयुष्यात अत्रेंना एवढं शरणागती त्यांनी पत्करली नसेल कधी, एवढे ते खजील झाले होते. हे माणसाचं मोठेपण असतं. पण आता आपण सगळे चमचे. साहेबांनी म्हणजे खड्ड्यातून जाताना पण म्हणतो साहेबांनी काय विकास केलाय. अरे लाज वाटते जरा. बरे हे चमच्यांचं सगळ्यात मोठं काय असतं? ह्यांना अभिमान कशाचे झाले जातात? कार्यकर्ते उरले सगळे चमचे जे झाले साहेबांच्या भोवती सगळ्या, ह्यांना अभिमान काय? एक जण मला काय सांगत होता, आमचे साहेब दुसऱ्या कोणाला हात लावू देत नाही, फक्त माझ्याकडून तंबाखू मळून घेतात. कशाला जन्म दिला असेल याला तंबाखू मळायला? काय लाज. म्हणजे हे असले. आणि हे राजकारण्यांच्या भोवती. राजकारण्यांना समस्या कळणार कशा आपल्या? नेत्यांना आपल्या समस्या कळणार कशा? असली खतरावळ जर त्यांच्या बाजूला असेल तर कशा समस्या आपल्या कळतील त्यांना? मग अडचण कशी होते? तुम्हाला त्यांचा किस्सा सांगतो राजकारणाचा. मी नेहमी सांगू की निवडणूक संपते, प्रचार संपतो, मग ते श्रमपरिहार असतो राजकारण्यांचा. मग एक असे आमदार साहेब आपल्या कार्यकर्त्यांना, चला आज मटण खायला फार्म हाऊसवर. सगळे कार्यकर्त्यांना घेऊन ते फार्म हाऊसवर मटण खायला जातात. कार्यकर्ते खुश. प्रचाराच्या काळातच त्याच्या नशिबात लेग पीस असतो बरं का, फक्त प्रचाराच्या काळात. तर ते जेवण खाऊन आपलं बसलेत. साहेबाचं फार्म हाऊस म्हणले तळं असणारच, समोर तळं. साहेब असे गप्पा मारत बसलेत. दुसऱ्या कोणाला हात लावू देणार नाही, तंबाखू मळत बसलाय साहेबाची. अचानक साहेबाच्या मनात हुक्की येते परीक्षा बघायची कार्यकर्त्यांची. चमचेच ते, चमच्यांची. साहेब म्हणतात आता मी तुमची सगळ्यांची परीक्षा घेतो. आणि साहेब एक दगड उचलतात आणि त्या तलावात टाकतात. आणि कार्यकर्त्यांकडे बघतात आणि विचारतात, मला सांगा हा दगड पाण्यात का बुडाला? कार्यकर्ते एकमेकडे, हे शिकलेले आहेत का चमचे? शिकलेले ते लक्षात राहिलेलं आहे का? ते कुणी म्हणतं काय, कुणी म्हणतं काय. बरं तरी काही दोन घनता वस्तुमान जे आठवते ते बिचारे सांगतायत. पण साहेब सगळ्यांचे उत्तर नाही नाही. मग तो जो तंबाखू मळणार आहे खास, ज्याला आईबापांनी
म्हणजे 25 लाख हुंडा घेऊन बापाने 30-40 लाख खर्च केलेत मग लग्नात, आणि जे पुत्ररत्न जन्माला घातले तंबाखू सोडायला, ते उभा राहतो आणि म्हणतो, साहेब हे सगळे मूर्ख आहेत, हे सगळे मूर्ख आहेत, हे सगळे पुस्तकं वाचून शिकलेत, मी तुमच्या सहवासात शिकलोय, कायम तुमच्या मागं पुढं राहून शिकलोय, मी तुम्हाला सांगतो, मी उत्तर देतो. साहेब म्हणतात सांग. तो म्हणतो, साहेब दगड पाण्यात बुडाला, कारण ज्या क्षणी दगडाने तुमचा हात सोडला दगड पाण्यात बुडाला. काय बोलावं यांचं. तरी बरं संतती नियमनाचा शोध खूप जुना आहे, परिणाम नाही. का जन्मले असतील असे? बरं ही सगळी माणसं आहेत, त्याच्यामुळे नेतृत्व बिघडत जातं, या सगळ्यामुळे नेतृत्व बिघडत जातं आणि मग कामच होत नाहीत, कारण ते खुशीतच राहतात ना. हे सगळे सतत आरत्या चोवळत आहेत. एक गोष्ट लक्षात की आपण माणसाचं भक्त होऊन चालत नाही. तुम्ही देवाचे भक्त असाल, माणसाची भक्ती करून चालत, माणसाचे भक्त होऊन चालत नाही. आणि भक्ती करायची जरी असेल तरी तुम्हाला आपण ज्याची भक्ती करतोय, आपण ज्याची भक्ती करतोय त्याची कीर्ती माहीत पाहिजे, आरती नाही. त्याची कीर्ती असली पाहिजे, फक्त आरती माहीत असून चालत नाही. पण हे घडलंय काय की आता ते आपल्यात इतकं शिरलंय, अतिशय वाईट वाटतं. जेव्हा तुम्ही मदाऱ्याचा खेळ बघितला असेल, मदारी माकडाला घेऊन फिरतो, माकडाला नाचवतो, माकडाला दोरीवर उड्या मारायला लागतो, चाकातून उड्या मारायला लागतो, सगळं ते माकड बिचार उड्या मारत 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 लोक पैसे टाकत नाहीत. जोपर्यंत व्यवस्थित पैसे येत नाही तो मदारी त्या माकडाला खेळायला लावतो, नाचायला लावतो, आणि मग पैसे गोळा झाले की ते माकडाला उचलतो आणि पुढे जातो. या चमच्यांची परिस्थिती त्या माकडासारखी असते. पैसे गोळा होईपर्यंत, काम होईपर्यंत यांना नाचवलं जातं. पण या चमच्यांपेक्षा माकड केव्हाही चांगलं, कारण मदारी खेळ संपल्यावर त्या माकडाला कुठं बसवतो? खांद्यावर बसवतो. कुठला नेता आहे आजपर्यंत ज्यांनी आपल्या चमच्याला खांद्यावर बसवलं? हे दारात बसवतात. मग या चमच्यांनी आपली लायकी ओळखून घेतली पाहिजे की आपण काही जरी केलं तर खांद्यावर नाही बसवणार कोणी, आपल्याला दारातच बसायचंय. म्हणजे मी ती नेहमी उदाहरण देतो, मी त्या एका सिनेमात लिहिलं होतं की चमच्याचं, म्हणजे तुम्ही हे बघितलं असेल की लग्नात आपल्याकडं भांडे बिंडे आहेर द्यायची पद्धत आता ती कमी झाली, पण तरी तो असतोच रोखवट. तर त्याच्यात कळशी, तांब्या, ग्लास, घागरी असे भांडे दिले जायचे. प्रत्येक भांड्यावर नाव होते, ते स्टीलचं किंवा मशीननी नाव असायचं. ग्लासवर नावं टाकायचे, तांब्यावर नाव टाकायचे. ही आपण अमुक अमुकडून पोरीला ह्या आहेर, अमुक अमुकडून हे आईकडून, आत्याकडून, मामीकडून, असं ते मुलीच्या नावाने ते लिहिलं जायचं. आजपर्यंत कुणीही चमच्यावर नाव टाकलेलं नाही. इतकी बिनकामाची गोष्ट आहे, इतकी बिनकामाची गोष्ट आहे. म्हणजे हरवलं तरी कुणाला पत्ता, गरज पण वाटत नाही. चमचा हरवला तरी कुणाला काळजी नाही. हे चमच्यांनी समजून घ्या की तू चोरीला गेला तरी मोजीत नाही कोणी तुला. ते हरवण्यासाठीच सांभाळलेले असतात. म्हणजे 10 एक्स्ट्रा घेऊनच ठेवलेले असतात, 2-4 जाणारच आहेत. इतकी वाईट वेळ. हे जगणं आहे. बापाचे पैसे घ्यायचे, पेट्रोल भरायचं आणि त्या नेत्याच्या मागं जय. अशा माणसांनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये. कारण या देशात इंग्रज, मुघल, निजाम सगळे जे काय आपल्याला गुलाम बनवून बसलेले होते, त्या काळात
माझं राज्य असलं पाहिजे, माझ्या माणसांचं राज्य असलं पाहिजे, माझं स्वराज्य असलं पाहिजे असं सांगण्याची हिंमत असलेले फक्त शिवाजी महाराज. पहिल्यांदा मंत्र दिलं की आपण स्वतंत्र होणार, आपलं राज्य असणार, आपलं स्वतःचं राज्य असणार. हे सांगण्याची हिंमत असलेल्या राजाचं नाव घेताना या चमच्यांना तो अधिकार नाही. ही गोष्ट कुठेतरी आपल्या मनात ठासून घेतली पाहिजे. आणि तुम्ही ऐकताय म्हणून फार वेळ मार्गदर्शन करणं हे पण शोभत. हा मार्गदर्शन शब्द एक फार भयंकर आहे, तो एक तुम्हाला बोलायचा राहिला की मार्गदर्शन म्हणजे अतिशय नैतिकता, संवेदनशीलता, सामाजिक भान हे शब्द आता भ्रष्ट झालेत, कुणाबद्दलही वापरले जातात. तसा तो मार्गदर्शन शब्द आहे. ते आपण म्हणतो ना, ते सकाळी सकाळी तुम्ही बघा, ते व्हॉट्सॲपवर आपल्याला मेसेज येतात 6 वाजता, कष्ट करा यश मिळेल. काय भाऊ, सकाळी 6 वाजता म्हणजे 12 वाजता झोपलोय, काम धंदा करून नोकरीहून आलोय, तू 6 वाजता मला कष्ट करा यश मिळेल, काय चाललंय तुझं? तर हे कष्ट करा यश मिळेलची जी गंमत आहे, मला सांगा 6 वाजता जो माणूस कष्ट करा यश मिळेल असा मेसेज पडतो, किती रिकामटेकडा असेल? अरे तू चालायला जा ना गाडवा, तू व्यायाम कर ना, तू काहीतरी वाचत बस ना, तू लोकांना मेसेज पाठवतो बरं, ते पण फॉरवर्ड, इकडून आला की तिकडे पाठव, इकडून आला की तिकडे. ते लिहायचे कष्ट कोणीच घेत नाही. हे फॉरवर्ड, हे फॉरवर्ड, हे फॉरवर्ड. ती विद्यापीठच इतकं डेंजर आहे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. म्हणजे त्याच्यात एक जण तर काय म्हणला, नाही गांधीजींचं चुकलंच, गांधीजीच चुक, बर नेहरूंची पण थोड्या चुका होत्याच. अरे बापरे, नेहरूंच्या पण चुका होत्या. बरं, आगरकरांचं तर फारच त्या काळात वैचारिक गोंधळ होता. नेहरूंचं चुकलंय, गांधींचं चुकलंय, बरोबर. नेताजींचं पण असं. म्हणलं तू वाचन कुठं करतो भाऊ, मला तर कुठंच वाचायला मिळालं नाही. जो व्हॉट्सअपवर वाचतो, सगळं त्याला व्हॉट्सअपवर येतंय. काही शूद्र डोक्याचे लोक ते सतत बदनामीच नेत्यांची पाठवत राहतात, कुणाला त्यांना फक्त इतिहासात बदनामीच दिसते, हे वाचत राहतात. हे लगेच बोलतो नेहरूचं चुकलं. मला एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितवीत आहे, किती शिकला तू? BA झालंय बरं, व्हेरी गुड. नेहरू कोण? गांधी? ही सगळे बॅरिस्टर लोक ना, हे परदेशात जाऊन बॅरिस्टर झालेले. गांधी, हे गोखले, ही सगळी बॅरिस्टर मंडळी. नेताजी तिकडे जाऊन परीक्षा IASची पास, ही सगळी एवढी मोठी मंडळ बॅरिस्टर लोक आहेत. म्हणलं आपण ज्यांच्याबद्दल बोलताय साहेब, ज्यांचं चुकलं म्हणतं, हे सगळे बॅरिस्टर लोक आहेत. मला फक्त तुमची एकच चूक वाटते, मी त्या माणसाला म्हटलं तुमची फक्त एकच चूक वाटते, BA पास माणसाने बॅरिस्टरच्या चुका काढू नये. त्याच्यामुळे इतिहासावर बोलताना आपण एक भान पाळलं पाहिजे. इतिहासावर कमेंट करताना, इतिहास ह्या मंडळीवर लिहिताना, या मंडळीवर बोलताना, की आपण BA पास लोक आहोत, आपण बॅरिस्टरची चर्चा करण्याची एवढी लायकी नाही आपली. आपण ते नीट वाचलं पाहिजे, आपण तो इतिहास नीट वाचला पाहिजे. या देशात बदनाम करण्यासारखा नेता झालेला नाही, कोणीच नाही. प्रत्येकाने त्याच्या हिस्स्याचं, त्याच्या वाट्याचं काय जे काम होतं चांगलं ते केलेलं आहे. त्या लोकांची चिकित्सा करण्याची आता ही वेळ नाही. तो काळ जसा होता तसं त्यांचं वागणं होतं, तसं काही चांगल्या गोष्टी असतील, काही उणिवा असतील, पण आपण त्यांची चिकित्सा करावी एवढे मोठे नाही. त्याचा जो अभ्यास असतो तो फार मोठा आहे, मग तेवढा अभ्यास करण्याची तयारी तरी पाहिजे. त्यामुळे आपण त्या भानगडीत पडू नये. आपण साधी गोष्ट, आपण हे जे छोटपोट मार्गदर्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण खरोखर वाचन असलेल्या माणसांचं वाचलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे सांगणारी ही जी माणसं आहेत ना किस्से, त्याचा एक शेवटचा तुम्हाला किस्सा सांगतो की मार्गदर्शन करणारी मंडळी कशी असतात. एका माणसाकडे घोडा होता, पांढरा शुभ्र घोडा. तो घोडा मस्त नाचायचा, 2 पाय पुढे घेऊन, लग्नात नसतात का वारात ते घोडे असतात, 2 पाय पुढे घेऊन तो वर घेऊन नाचायचा. तो त्याला खूप कौतुक, आपला घोडा नाचतो, सगळे त्या घोड्यामुळे त्या माणसाला रिस्पेक्ट होता. त्याने एक मस्त तबेल्यासारखा असा बनवला होता, त्याच्यात एक बोकड होतं.
बोकड पण तिथं त्यांनी बांधलं होतं. ते घोडं एक दिवस नाचता नाचता पडलं, म्हणजे त्या तबेल्यात ते बांधलं. आता ते दिवसभर घोडं आणि बोकड असायचं. ते बोकड ते मार्गदर्शन करणाऱ्या जमातीतलं, ते घोड्याला सांगायचं, कष्ट कर, यश मिळेल, पायावर उभा राहा, तुझ्याकडून होऊ शकतं, यू कॅन डू इट, येस यू कॅन. सांगतंय कोण? बोकड. सांगतंय कोणाला? घोड्याला. त्याचा बिचाराचा पाय मुरगळला, त्याला एवढं ऐकावं लागतंय. ते घोडं वैतागून गेलं, ते पायाची वेदना विसरून गेलं, ह्याचा त्रास व्हायला लागला त्याला. बोकड मला सांगतंय कष्ट कर, यश मिळेल. 1 दिवस 2 परत त्यात डॉक्टरला दाखवलं, उपचार बरेच केले आपल्याकडं. त्या मालकाला लोकांनी सांगितलं, डॉक्टरने सांगितलं हे काय बरं होणार नाही, हे घोडं असंच आता आयुष्यभर लढत नाही. ते मालक पण बिचारा मध्यमवर्गीय, त्याला ते घोड्याला खाऊ घालायचं आणि ते पडलेलं घोडं ते काहीच कामाचं नाही, त्याला खाऊ घालणं सोपी गोष्ट नसते. जसं मोठी गाडी घेताना लोक विचार करत नाहीत, नंतर त्यांना पेट्रोल आणि ॲव्हरेज कळायला लागतं, तसं ते मेंटेनन्स आल्यावर कळतो, अरे बा हे उगंच घेतलं गाड्या. तसं ते घोड्याचं आहे. आता ते घोडं पाळायचं कसं, सांभाळायचं कसं? ते मालक मित्रांना सांगतो, भाऊ माझी लय आता जिरली, हे 4-5 दिवसात बरं नाही झालं, 2-4 दिवसात तर हे गोळी घालून विषय संपवावा लागेल, आपण काही खाऊ घालू शकत नाही याला एवढं. ते बोकडा ऐकतं, बोकडा मार्गदर्शनाचा डोस वाढवतं. सकाळ दुपार संध्याकाळ लेक्चर सुरू होतात, कष्ट कर, यश मिळेल, यू कॅन डू इट. त्या घोड्याला असं तो मेलो तरी चालेल, मग त्याचं ऐकणं बंद. ते घोड लांब लांब जायला लागतं. त्याच्या लक्षात येतं की आपल्याला एवढा त्रास होत नाही ह्याच्या एवढा, ह्याचं ऐकण्याचं होतं. ते उभं राहायचा प्रयत्न करायला लागतं. संध्याकाळी उभं राहतं घोडं, चालायला लागतं. ह्याचं ऐकण्यापेक्षा म्हणजे घोडं खरोखर चालायला लागतं. मालक येतो, मालक चमत्कार पाहून वेडा होतो, मालक खुश, तो वा 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 आपलं घोडं पुन्हा बरं झालं, वा 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 म्हणजे आज तर काय मजाच मजा. मित्राला फोन करतो, बॉस घोडा आपला खडा हो गया आहे, घोडा एकदम ठणठणीत आहे घोडा आपलं, आज पार्टी करू, आज बोकड कापणार आहे मी. काय भावात पडलं मार्गदर्शन? आपली लायकी नसेल, ज्या विषयातलं आपल्याला कळत नसेल त्या विषयात मार्गदर्शन करू नये, त्या विषयात लोकांचा टाइमपास करू नये, त्या विषयात उगीच बोलून. पण ते खूप वाढायला लागलं आहे, कारण ते सोपं असतं ना, व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन करायचा, चालू द्यायचं. तर या गोष्टी कुठेतरी का वाढल्यात? कारण आपल्याला चांगलं काही वाचायला मिळत नाही. चांगलं काही वाचायला का मिळत नाही? कारण आपण मनातून लिहित नाही. आणि आपण मनातून लिहित का नाही? कारण आपण पत्र लिहित नाही. मोठं हळूहळू माणूस लिहित कसं जायचं? पहिले पोस्ट कार्ड, त्याच्यात 2 ओळी, मग 4 ओळी, मग आंतरदेशीय पत्र. ही लिहिण्याची एक सवय होती. आठवड्यातून 2-3 पत्र टाकण्याची सवय होती. त्या गजाला, घरात एक गज असायचा, त्याच्यात खोसून पत्र ठेवायची एक सवय होती. जुन्या आठवणीची जुनी पत्र, अशी थप्पी, तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना, की ती अशी पत्र असायची, मधूनच ती काढून आपण वाचायचो. पत्र घरात आल्यानंतर सगळे मिळून, सगळं घर असं बसून मग एक जण वाचायचं आणि ते सगळं पत्र ऐकलं जायचं. आता मेसेज गोधडीत वाचतात. नवरा बाजूला ते त्याचे मेसेज वाचते, बायको बाजूला ते तिचे मेसेज वाचते. ती किचनमधून करते, आणू का गरम करून भाजी, हे हॉलमधून नाही, थांब थोडंसं ग्लास भरलेलाच आहे. आणि हे इतकं वातावरणात इतकं तुटक पण आहे. कधी कधी मला बायकांचा तो मुद्दा आठवतो, खूप वेळा सांगावासा वाटतो, खूप वेळा सांगतो मी, की बायकांची अपेक्षा काय असते, नवऱ्यांची अपेक्षा काय असते, नाते कसे झाले. म्हणजे पहिला पाऊस आहे, पहिला पाऊस पडतोय, पहिला पाऊस आलाय, बाई बिचारी आपली घर आवरून दुपारी आता झोपा, म्हणजे आराम करावा म्हणून. आणि त्याच दिवशी नेमकी क्रिकेटची मॅच आहे, नवरा सोफ्यावर पडलाय, ते आफ्रिदी तिकडून पळत पळत येतोय, हा सोफ्यावर असा बसलाय की जणू आता हाच 6 मारणार आहे. ह्याला काही घरातला पत्ताच नाही, बाहेर पाऊस पडतो तर विषयच नाही, ह्याला फक्त ग्राउंडमध्ये पाऊस नाही पडला पाहिजे. मग ती बायको खिडकीतून बघते, पहिला पाऊस खूप आवडत असतो बायकांना, सगळ्यांनाच तो, त्याचा एक वास, त्याची एक वातावरणातलं बदल. ती खूप आशेने नवऱ्याजवळ येते, नवऱ्याला म्हणते, अहो पाऊस पडतोय. नवरा
मॅचमध्येच ती पुन्हा म्हणते पाऊस पडतोय. त्याला कळत नाही की इथं मॅच चालून पाऊस कुठं पडतोय. मग ते भानावर येतो की आपलं घर वेगळीकडे आहे, आपण काय अहमदाबादला नाही आहे. ते खिडकीपाशी जातो, पडदा बाजूला करून बघतो, हां पाऊस पडतोय. पुन्हा सोफ्यावर. आणि तो बायको नाराज होती. म्हणजे तिच्या मनात काय आहे की तिच्या मनात काय चाललंय की आता नवऱ्यासोबत बाईकवर डबल सीट बसून पावसात फिरायला जाऊ किंवा पायी पायी चालायला जाऊ, पावसात भिजू. पहिल्या पावसात भिजण्याचा एक आनंद आहे तिच्या मनात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्या मनात म्हणजे हे ती बिचारी वैतागून हा टी व्ही बघायला लागल्यावर जायला लागते आतल्या खोलीत. तेव्हा हा म्हणतो, एक काम कर बरं, मस्त भजे कर गरम, आज पाऊस पडतोय. तिच्या डोक्यातल्या पावसाच्या कल्पना काय, ह्याच्या डोक्यातले भजे कर. मला सांगा, अशा वेळी त्या बाईच्या मनात विचार येत नसेल का की आज ह्यालाच बेसन पीठ लावून कढईत टाकावं, असं येत असेल ना तिच्या डोक्यात. पण आपल्या देशात इतकं सुदैव आहे की बायका मनातलं बोलत नाही. कुठलीच बाई कधीही नवऱ्याला तिच्या मनात जे आहे ते खरं खरं स्पष्ट सांगत नाही. बायकांनी जर नवऱ्याविषयी वेळोवेळी काय वाटतं हे सांगायला सुरुवात केली, डोकं आपटून घेईल डोकं. असं होतच ना, आपण आहोतच तसे, आपण वागतोच तसे, प्रत्येक पुरुषाचं आहे. म्हणजे मी नेहमी, म्हणजे तरुण मुलींनी नेहमी हे केलं पाहिजे, ती आपल्याकडे तरुण मुलींनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, ज्यांचे लग्न व्हायचे त्यांनी खास करून, की कुठलाही पुरुष खरं बोलत नाही कायम. आश्वासन मात्र, मी तुझ्याशी आयुष्यभर खरं बोलेन, मी तुझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. जर तुम्हाला एखादा पुरुष, एखादा मुलगा असं म्हणला की मी तुझ्याशी आयुष्यात कधीही खोटं बोलणार नाही, लक्षात ठेवा त्यांनी सुरुवात केली. पहिलंच वाक्य खोटं आहे त्याचं. काही लोक घाबरून खोटं बोलतात, काही लोक सवयीने खोटं बोलतात. आणि सगळेच, म्हणजे मी धरून सांगतोय तुम्हाला, मी पण बायकोशी खोटं बोलतो. म्हणजे मुळात कसं असतं ना, भाषणं करणारे लोक ना, त्यांची पोज अशी असते की असं करू नका, तसं करू नका, मी बघा, मी नाही, मी तसाच आहे. पण आपल्या आपल्यात गप्पा म्हणून सांगतो की आपण कसे आहोत. मी काही तुम्हाला पुन्हा तेच म्हणतो की मार्गदर्शनाने या सगळ्या गोष्टींसाठी आलेलो नाही. आज तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. या सगळ्या 90 वर्षाच्या पेक्षा जास्त मोठी परंपरा असलेला आणि 1857चं वाचनालय, हे मला एक आश्चर्यकारक वाटलं की देशात त्या उठावाच्या वातावरणात एक वेगळा उठाव, एक वेगळा लढा उभारला जात होता. पुस्तकांचा उठाव इथे झाला की आपण वाचलं पाहिजे. आपली सगळ्यात इंग्रजांच्या बरोबरची सगळ्यात मोठी चूक मुघलांच्या बरोबर, आपण त्यांची भाषा वाचली नाही, आपण त्यांची भाषा लवकर शिकली नाही. त्यांनी आपली भाषा शिकून घेतली, त्यांनी आपल्या भाषा, त्यांनी सगळं वाचून घेतलं, त्यांनी आपला इतिहास लिहिलाय. त्यांनी जेवढा आपला इतिहास लिहिलाय तेवढा आपण आपला इतिहास लिहिलेला नाही. ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण आपला इतिहास लोकांच्या चष्म्यातून वाचतो, ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून आपल्या इतिहासावर एवढे भांडणं होतात, आपल्या इतिहासावर एवढे वाद आपण लिहिलेलं नाही म्हणून होतं. आपण फार कमी इतिहास लिहिला, त्यांनीच जास्त लिहिलंय. आता ही चूक आपल्याला होऊ द्यायची नाही. आता आपण जुना इतिहास उगाळत बसणं, जुने भांडणं करत बसण्यापेक्षा नव्याने आपला इतिहास रचला पाहिजे, लिहिला पाहिजे, त्याच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत. आणि पत्रासारखं आपल्याला लिहिण्याची सवय पाहिजे, वाचण्याची सवय पाहिजे. तुम्हाला बोलून आणि तुमचे खरोखर तुम्ही ज्या शांतपणे माझं जी काही बडबड चाललेली ती ऐकून घेतली, मला सहन केलं, त्याबद्दल आभार मानणार नाही. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. पुन्हा एकदा आदरणीय यशवंतरावांच्या स्मृतीत, म्हणजे खरोखर त्यांच्या आठवण, आणि मी जेवढे वाचलेत ते मला आदर्श राजकारणी म्हणलं, मला झोपेतून उठवलं तरी मी यशवंतरावांचं नाव घेऊ शकतो. आपण सगळेच, दुसरं काय नाव आहे. तर हा वारसा त्यांच्या विचारांचा आहे, त्यांच्या कामाचा आहे, त्यांच्या संस्कारांचा आहे. हा असाच मोठा होत राहो या शुभेच्छा. आणि सगळी मंडळी जी आहेत वाचनालयाचे, ह्या माणसं जी ज्या आपुलकीने हे काम करतायत आणि तुम्ही येत आहेत, या खरोखर कौतुकात. एक शेवटचं मी विनंती करतो की म्हणजे हे जे पदाधिकारी आहेत आणि हे जे उपक्रम आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद सगळ्यांच्यासाठी.
सर्वांनी 2 मिनिटासाठी बसायचं आहे. आभार प्रदर्शन होत आहे. हृदयातल्या माणसाला पत्र लिहावे लागले. नात्यातल्या साऱ्यांचे मग स्मरण करावे लागले. हळूवार भेटवस्तू पत्रात जाऊ लागल्या. भाषा आणि सुलेखनाच्या खैरी झडू लागल्या. सारे मिळून वाचायचे ही पत्राची किमया. होता असा काळे, होती अशी दुनिया. सर, सिने पटकथा लेखक आणि गीतकार या नात्याने आपण कराडच्या सर्व जाणकार रसिक श्रोत्यांशी मनोरंजक असा संवाद साधला. संयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी अगत्यपूर्वक उपस्थित राहिला. आपल्या मनातल्या विचारांना वाट मोकळी करून देताना कोणताही आड पडदा बिलकुलच ठेवला नाही. आणि शेवटी कष्टावर विश्वास ठेवा, जमू नका रोकड, घोड्याला शिकवणारा ठरू नका बोकड, असंही तुम्ही आम्हाला सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट. अशी एक विश्वातली मोठी व्याख्यानमाला असेल की जिथं महिलांचं पण साम्राज्य भरपूर मोठ्या प्रमाणात असतं. तिच्यासाठीही तुम्ही बरंच काही सांगून ठेवलं. मनाने तू मतदान करशील जेव्हा बाई, तेव्हाच या विश्वात नांदेल खरी लोकशाही. किती छान, किती सुंदर शब्दात आपण या गोष्टी सांगितल्या. खरोखरच आपण योगी अरविंद आपल्या लहानपणापासून सोसलेल्या, भोगलेल्या आणि अनुभवलेल्या सगळ्या कष्टांना आणि सगळ्या दुःखांना आपण शब्दांमध्ये झेलता ही आपली किमया. आणि म्हणूनच पत्रास कारण की हा आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जावा, एवढंच आपल्या व्याख्यानाबद्दल. म्हणून कराड नगर परिषद कराड, नगरपालिका, नगर वाचनालय कराडच्या वतीनं आणि आम्हाला तमाम रसिकांच्या वतीनं आपले मनापासून आभार. रसिको, आपण ही अत्यंत चांगली साथ दिली त्याबद्दल संयोजकांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचं पुष्प या ठिकाणी संपलं असं जाहीर करू. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.